हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशा या राख्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आजचा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। खूप सोपी पद्धत आहे हे फूल बनवण्याची। अवघ्या काही मिनिटात हे फूल बनून तयार होतं। ही राखी मी थोडी मोठ्या साईजची आहे। फक्त कंपनी या लोकरीची वेगळी असल्यामुळे याची जाडी थोडी बारीक आहे आणि याची थोडीशी जाड आहे। दोन्ही 4 प्लाय लोकर आहे। सुई आपण नेहमी 10 नंबरची वापरतो तीच सुई वापरलेली आहे मी यात। खूप सुंदर अशा या राख्या बनून तयार झालेल्या आहेत। नक्की बनवून पहा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। साहित्य फक्त आपल्याला यात लोकर लागणार आहे, एक सुई लागणार आहे जी मी 10 नंबरची नेहमी वापरते ती सुई आहे, आणि एक मणी तुम्हाला इथे मध्यभागी लावला तर खूप सुंदर दिसेल। कुंदन वगैरे लावला तरीही छान दिसणार आहे। एखादा स्टोन वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा इथे मणी लावले तरीही सुंदर दिसतील। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी ही लाल रंगाची लोकर घेतलेली आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे। 10 नंबरची सुई नसेल तर तुम्ही इथे 3.5 किंवा 4 mm ची सुई वापरली तरीही चालणार आहे। इथे आपण ही मॅजिक रिंग तयार करून घेणार आहोत आणि या रिंगमध्ये आपल्याला मुकेखांब करायचे आहेत। तर त्याआधी एक चेन तयार करायची आणि हा लूप असा थोडा ओढून घ्यायचा आणि या रिंगमध्ये आपल्याला मुकेखांब करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 5 मुकेखांब केल्यानंतर हा लूप आहे तो ओढून घ्यायचा आहे आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। पहिला राऊंड आपला पूर्ण झाला। त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि 2 नंबरची जी चेन आहे पुढची जी, कारण आपण इथे एक स्लिप स्टिच केलेला आहे पहिल्या चेनमध्ये आणि तिथेच 3 चेन तयार केल्या। इथे आपल्याला हा व्हीचा आकार दिसतो। तर एका बाजूचा आपल्याला लूप घ्यायचा आहे, दोन्ही बाजूचे लूप नाही घ्यायचे, एकाच बाजूचा बॅक लूप सोडून द्यायचा। फ्रंट लूपमध्ये आपल्याला इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे। 1 2 3 चेन आणि पुन्हा पुढच्या चेनवर एकच लूप घ्यायचा आणि स्लिप स्टिच। 1 2 3 चेन आणि पुन्हा पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच। 1 2 3 3 चेन आणि पुन्हा पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच। 1 2 3 4 लूप तयार झाले इथे। 1 2 3 चेन आणि पुन्हा आपण पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच, 3 चेन एक स्लिप स्टिच, असे हे 5 लूप तयार होतात। त्यानंतर इथे आता एक चेन तयार करायची आणि आपण एक एक लूप आपण मागच्या बाजूने सोडून दिले होते, तर त्या प्रत्येक लूपमध्ये आपल्याला मागच्या बाजूने अगोदर एक स्लिप स्टिच करून घेऊ। कोणत्याही लूपमध्ये एक स्लिप स्टिच करून घेतलं, एक चेन तयार करायची आणि त्याच लूपमध्ये आपल्याला 2 मुकेखांब करायचे आहेत। 1 2 2 मुकेखांब केल्यानंतर इथे आपल्याला पुढच्या चेनवर पुन्हा 2 मुकेखांब। पहिला राऊंड आपण 5 मुकेखांब तयार केले होते, तर आपल्याला इथे 10 मुकेखांब करायचे आहेत। 5 6 पुढच्या चेनवर एकत्र 2 2 असे मुकेखांब करून घ्यायचे आहेत। 7 8 आणि इथे शेवटच्या चेनवर 9 10 10 मुकेखांब आपले तयार झालेले आहेत।
आणि पहिला जो मुका खांब आहे आपण तयार केलेला तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. ह्या ज्या आपण चेन तयार केलेल्या आहेत या आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आपण अशा पद्धतीचं हे फूल करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा इथे आता 1 2 3 चेन आणि इथे सुद्धा आपण या बाजूचा एकच लूपमध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि मागच्या बाजूने मुके खांब करायचे आहेत. फ्रंट लूपमध्ये 1 2 3 चेन, पुन्हा पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच, 3 चेन. प्रत्येक वेळेला आपल्याला 3 चेन आणि पुढच्या चेनवर एकाच लूपमध्ये स्लिप स्टिच. तर अशा पद्धतीने इथे आपले हे 10 मुके खांब आहेत. तर मी इथे 10 मुके खांबांवर हे 10 लूप तयार करून घेते. इथे मी हे 9 लूप असे तयार करून घेतले. शेवटी ह्या 10व्या लूपसाठी चेन तयार केल्या आणि शेवटी जिथे आपण सुरुवात केली होती तिथेच आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. इथे आपले हे 10 लूप म्हणजे 10 पाकळ्याच म्हणावं लागतील. इथे हे जे लूप तयार केले याच आपल्या पाकळ्या आहेत आणि त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुन्हा मागच्या बाजूने हे जे आपण एक लूप सोडले आहेत तर त्या लूपमध्ये आपल्याला पुन्हा इथे एक चेन तयार केली आणि स्लिप स्टिच करून घेतलं. आता इथे आपल्याला एक चेन तयार करायची आणि त्या एकाच लूपमध्ये 2 मुके खांब करून घ्यायचे आहेत. एकाच ठिकाणी 2 मुके खांब, त्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब, त्यानंतर 2 1 2 1 असे इथे आपल्याला मुके खांब करून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे पूर्ण करून घेते. इथे एकूण आपले 15 मुके खांब तयार होतील. एका लूपमध्ये 2 आणि एका लूपमध्ये 1. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हे मागच्या बाजूने 15 लूप तयार करून घेतले मुके खांब आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन आणि पुढचा जो मुका खांब आहे तिथे आपल्याला अशाच पद्धतीने म्हणजे अगोदरचे राऊंड जसे आपण तयार केलेले आहेत तसेच इथे सुद्धा एकाच लूपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 3 चेन आणि पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच, 1 2 3 3 चेन आणि पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच. तर इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि इथे आपले हे 15 लूप असे मी तयार करून घेतले आणि पहिला जो आपण सुरुवात केली होती म्हणजे 3 चेन, तर पहिला आहे म्हणजे पहिली जी चेन आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊया. हे अशा पद्धतीने आपले हे 3 लेयर आपले तयार झालेले आहेत. इथे आपली ही सुंदर असा राखीचा बेस आपला तयार झालेला आहे. खूप सुंदर अशी ही राखी तयार झालेली आहे. मी थोडंसं डेकोरेशन करते म्हणजे इथे मणी लावून घेते आणि इथे दोरी बनवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता इथे मी ही राखी पूर्ण तयार करून घेतलेली आहे. मध्ये एक मणी लावलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कोणताही रंगाचा मणी तुम्ही लावू शकतात. कुंदन वगैरे लावलं तरीही सुंदर दिसणार आहे. आणि मागच्या बाजूने मी काय केले इथे या चेन तयार करून घेतल्या अर्ध्या अर्ध्या भागात असं. इथे शेवटी आपण इथे स्लिप स्टिच करून घेतो त्याच वेळेला मी इथे 30 अशा चेन तयार करून घेतल्या. थोडीशी लोकर कट करून थोडीशी लोकर राहू दिली इथे आणि बाकी लोकर कट करून घेतलेली आहे. तर दोन्ही बाजूला मी 30-30 अशा चेन तयार केल्या आणि सुंदर अशी ही आपली राखी तयार झालेली आहे. यात मी हे आणखी काही रंग बनवलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही रंग वापरू शकतात. तुम्हाला कोणता कलर यातला आवडला आहे, जास्त राखी कोणती सुंदर दिसते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. इथे मी ही कोणती राखी जास्त सुंदर दिसते हे खरंच मला नक्की कळवा. बऱ्याच वेळेला
कलर कॉम्बिनेशन लक्षात नाही आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात. आता मी ह्या 3 राख्या ॲक्रेलिक कलरमध्ये ॲक्रेलिकमध्ये बनवलेल्या आहेत लोकरीत, आणि ही कॉटनमध्ये बनवलेली आहे. तर ही थोडीशी साईजने मोठी आहे, किंचित मोठी आहे. आपण सुईसुद्धा तीच वापरलेली आहे, फक्त याची थोडीफार जाडी जास्त आहे. ही बारीक वाटते थोडीशी लोकर. 4 प्लायच आहेत दोन्ही पण. ही थोडी जाड आहे. सॉरी, ही पण ॲक्रेलिकमध्येच आहे, जाडीमध्ये आहे थोडीशी. कॉटन मिक्स ॲक्रेलिक आहे. खूप सुंदर अशा ह्या राख्या तयार झालेल्या आहेत. नक्की बनवून पहा. याच्या तुम्ही बनवून विकूसुद्धा शकतात, सेलसुद्धा करू शकतात या राख्या. आणि खूप सुंदर दिसतील. नक्की बनवून पहा. आणि आवडला असेल आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून प्लीज मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्ही माझा इंस्टाग्राम ID सुद्धा फॉलो करू शकतात, मुद्रिका क्राफ्ट म्हणून आहे. आणि फेसबुक पेजसुद्धा आहे माझं, मुद्रिका क्रिएशन म्हणून. प्लीज तिथेसुद्धा फॉलो करू शकतात. मी हे छोटे छोटे व्हिडिओ त्यातसुद्धा टाकत असते, अपलोड करत असते. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.